श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज थोडं होतं बँकेत काम, म्हणून मी चालले होते बँकेत. बँकेत गेल्यावर तुम्हाला तर माहीतच आहे, वेळ तर लागतोच. मग थोडा वेळ बसलो आणि झालं एकदाचं काम. या कामा इतका कंटाळा मला कशातच येत नाही. तिथून घरी आलो तर लक्षात आलं गॅस आणायचा आहे. मग परत आम्ही दोघांनी गॅस टाकी घेतली आणि ती जाऊन आणली. मुलं नसली की मलाच गॅस टाकी धरून बसायला लागते. आणि आज दुपारी जेवणात भरपूर पदार्थ होते. आता कारण म्हणाल तर असं काही विशेष कारण नाही. शानाईनी दिला होता वटाणा, मूग, मी केली होती वांग्याची आमटी आणि ताईंनी केली होती शेवग्याची आमटी आणि कोबी आणि त्याच्या जोडीला ताक. बघा तोंडाला सुटलं ना पाणी. आणि जानेवारी जसा संपतोय तसं उन्हाळा जरा जरा जाणवू लागलाय. म्हणून आता शरीर थंड ठेवण्यासाठी जेवणात ताक जरूर वापरा. दुपारी ही मंडळी आम्हाला भेटायला आली होती. आमच्या गल्लीत यांचे पाहुणे आहेत. मी बाहेर होते तर यांनी मला लगेच ओळखलं. ही मंडळी सगळी कोल्हापूरची होती. ते गेली तोपर्यंत हे जांभळीचे दादा भेटायला आले. ही लोक एवढ्या लांबून आपल्याला भेटायला येतात म्हणून यांचा व्हिडिओ मी घेते. कारण त्यांनाही थोडं व्हिडिओत घेतलं की बरं वाटतं. मला ना कोण माझ्या घरातून उदास जाऊ नये असं वाटतं. आणि हा त्या दादांचा मुलगा श्री स्वामी समर्थ काकूंना भेटायचा आहे म्हणून त्यांच्या मागे लागून आला होता. संध्याकाळी जरा जेवणात स्पेशल मटारपुरी करू म्हटलं. मंडळी मी ज्या रेसिपी करते त्या कमीत कमी सामानमध्ये करण्याचा प्रयत्न करते. ढीक सामान घातलं की चांगलं होतं असं काही नाही. आधीचे लोक म्हणायचे तुझ्या हाताची चव जेवणामध्ये उतरली आहे. म्हणून जेवण आपण करण्यात असतं. आपण कसं शिजवतो, कसं भाजतो, कोणत्या गोष्टीचं किती प्रमाण असावं आणि ती रेसिपी करताना तुमचा मूड कसा आहे यावर तुमच्या रेसिपीची चव ठरते. तेवढ्यात आई म्हणाल्या मी आज देशी वरणा करते. आता इथेच बघा, तोच गॅस, भांडे तेच, चटणी मीठ मसाला तोच. पण आईने जेवण केलं तर त्या जेवणाला गावरान जेवणाची चव येते. म्हणजे आम्ही दोघी जेवण करतो पण चव मात्र वेगवेगळी येते. तसंच तुम्ही रेसिपीमध्ये भरमसाठ गोष्टी घातल्या आणि मगच ती चव होईल हा गैरसमज काढून टाका. ज्या पदार्थांची रेसिपी करायची आहे तो पदार्थ असला तर बाकीचे थोडे सामान नसले तरी चालते. फक्त ती रेसिपी तुम्ही आवडीने करा. बघा तुमची रेसिपी कशी चवदार होते. आईने छान गावरान पद्धतीने वरणा केला. मग वरणा, मटारपुरी आणि दही. आज असा केला बेत. आमच्या ऋदूला फक्त दही आणि पुरी पाहिजे, बाकी त्याला काही लागत नाही. आणि यांना तर आईंच्या हातचं खायला खूप आवडतं. मग मटारपुरी आणि वरणा असं काही करून त्यांनी माझंही आणि आईंचंही रेसिपी खाल्ली आणि एकदम मस्त अशी कमेंटही दिली. मग मी ही वरणा खाल्ला तर खरंच चव म्हणजे चव झाला होता. एकदम अस्सल गावरान चव. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.